रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणून माणूस खोटा बोलला तोंड पवित्र राहत नाही. देह पवित्र आहे गाईचा पण तोंड. अशीच एक कथा महाभारतात राजसी यज्ञ चालू आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिली. प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. देवाला वाटलं सगळे विभाग व्यवस्थित आहे का नाही. कोठार पाहिलं म्हणे सगळं विपुल आहे. कोशागर चांगला आहे. जलाशय पाहिलं सगळं विपुल आहे. आचारी चांगले, काय स्वयंपाक. भूदेवा काढायले. भूदेवा यज्ञ म्हणे देवा असं वाटते यज्ञ संपूच नाही. ज्यात यज्ञाचा भोक्ता प्रत्यक्ष राबत आहे त्या यज्ञात काय यज्ञ वय भगवान विष्णू प्रत्यक्ष आपण राबत आहे. काय कमी आहे देवा त्या यज्ञात. अहो म्हणे सगळं विशेष आहे देवा. असं वाटते किती खावन किती नाही. पण म्हणे पण काय पण म्हणे देवा सुपरवायझर फारच विचित्र आहे. त्याचं काय म्हणे पंक्ती बसल्या का पाठीमागं हात बांधून नाही. 1.25 मनाचा गदा खांद्यावर घेऊन सुपरवायझर पंक्तीत होतो. मग निसता येत नाही देवा. म्हणतो माहित आहे का बासमतीचा भात आहे. लोणकडे तोपात तळलेली जिलेबी आहे. खवा कुठून आणता तुम्ही. उजनीचा खवा आहे. गुलाबजामचा. बासुंदी कुठून आणता आता. उजनीचीच का. उजनीची बासुंदी आहे आणि महागाचा अन्न आहे. पात्रावर का राहिलं ना. पात्रावर राहिलं ना. गदा पाहिली का गदा. देवा सगळं चांगलं आहे रे पण त्या गद्याच्या धाकानच खाल्लेलं काय अंगी लागत. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देवाने आपला मोर्चा तितक्या रात्री त्याच्याकडे वळवला. शिबिरात आले. भीमदादाच्या बेल वाजवली. आळस देतच हा बाबा बाहेर आला. म्हणे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी. म्हणे भीमा यज्ञ म्हणे देवा काय सांगायचं. असं वाटते काही संपूच नाही. जेवढं उरते ना देवा तेवढं एकटाच पठ्ठ्या फस्त करतो म्हणे. किती खाल्लेलं पचत होता. अशी रुकवदर आलं का लक्षात. अरे भीमा यज्ञ सांग व्हायला आणखीन एक बुवा यायचा बाकी आहे. तो आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या. तारीख कशी देत नाही ते मी पाहतो. देव म्हणे भीमा तू बोलायला आडदा आणतो बुवा मानी. तू काहीतरी बोलशील वरी भीमसेनू बेतू. मग त्याच्यापेक्षा असं करू आपण उद्या त्याला आणाय जाऊ. सकाळ झाली. पंचपंचवशकाल रथ झुंपण्यात आला. भीमदादा भगवान परमात्मा रथात बसले. रथ मोजलदर गंधमादन ऋषीच्या आश्रमात आला. देव येणार याचे काही संकेत गंधमादन ऋषीला जाणवत होते. चिन्हे उमटती अंगे शकुना जोगे उत्तम. देव महाराज पूज्य डोंगरे महाराज सांगायचे देव येण्याचे काही संकेत सांगायचे महाराज. पहिला संकेत देव डायरेक्ट दर्शन देत नाही. पहिले आपल्या स्वप्नात येतो. पहिले स्वप्न दृष्टांत देतो. दुसरी विशेषता ते सांगायचे आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची सुगंधाची सामग्री नाही. जिकडे गेलं तिकडे आपल्याला सुगंध येऊ लागला समजायचं देव दर्शन देण्यासाठी आपल्या जवळ आलेला आहे. तिसरी विशेषता सांगायचे सगळी प्रतिकूल अवस्था आहे. त्रिविध तापानं तप्त झालो तरी आतून आनंदाच्या उमाळ्या बाहेर पडत आहे. देव दर्शन देण्यासाठी उतावीळ झाला असे ते लक्षण सांगायचे. सांगायचं काय आणि झालं असं ते चिन्ह त्यांना जाणवत ते. तेवढ्यात दारात आले. रथ पाहिला. देव दिसला. देव घरा आला. आनंद वाटला. देवाच्या स्वागताला ते समोर झाले. तेवढ्यात देवानी गंधमादन ऋषीकडे पाहिलं. ऋषीनं देवाकडे पाहिलं. देवाने रथातून खाली उडी घेतली. देव धावत धावत गंधमादन ऋषीकडे आले. गंधमादन ऋषी देवाचं दर्शन घेणार. तेवढ्यात देवानीच गंधमादन ऋषीच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. अहो देवा असं होत असते का. उलटी गंगा कुठं वाहत असते का. तुम्ही मला का नमस्कार करता. आणि तेवढ्यात भीमानं पाहिलं देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात. कारण असं होतं गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. शरीर सोन्याचं तोंड डुकराचं. देव कोणाला नमस्कार करतात. भीमाने रथ सोडला. भीम समोर आला. देवाने सांगितलं भीमा कर नमस्कार. म्हणे पण देवा हे कोण. अरे म्हणे हेच ते ऋषी आहे. हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. कर नमस्कार. भीमाने नमस्कार केला. ऋषीकडे पाहतच राहिला. भीम देवाच्या कानाजवळ आला. कानाला लागला. म्हणे देवा असा कसा रे ऋषी. शरीर सोन्याचं एवढं तेजपुंज आणि तोंड डुकराचं असं कुठं असते का. म्हणे भीमा असं कोणाच्या वर्मी लागेल असं बोलू नाही बाबा. पण देवा मला प्रश्न पडला. हे कुजबूज चालू झाली. ते ऋषी पुढंच होते. ऋषी म्हणे देवा हा कोण. म्हणे धर्माचा अनुज लहाना भाऊ. काय म्हणतो. म्हणे तुमचं शरीर एवढं तेजपुंज तोंड असं डुकराच होते त्यांचं तोंड. हे असं कसं. नाव काय तुझं बाळा. म्हणे माझं नाव भीम आहे. खरं सांगू का बाळा. भीमा तू विचारू नये मी सांगू नये.
नाही म्हणलं का जिज्ञासा. ऋषीवर्य वाईट वाटू देऊ नका, पण तुमच्याकडे पाहून मला हा प्रश्न पडला, माझ्या या शंकेचं निरसन करा. एवढं तेजपुंज शिरपत तोड असं काऊन? मी या रोते कोण सुरते वैशी असं तोंड काऊन? ते म्हणे खरं सांगू का, तू विचारू नाही आणि मी सांगू नाही. ते म्हणे एवढं सांगाच नका, तू जरा जास्त जिज्ञासक दिसतो, पण तुला सांगतो भीमा, पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो, तुला काय सांगू. लाख लाख लोकांची पंगत बसवायचो. आज केलेलं पक्वान उद्या कधीच नाही. आणि पंगत बसली का पंक्तीतून पाठीमागे हात बांधून फिरायचो. माहित आहे का, भेटलं तुम्हाला असं, खाल्लं तुम्ही असं, कधी पाहिलं तुम्ही असं? आहे आपल्यासारखा कोणी दाता, खा आपल्या जीवावर हादाडा. भीमा, दान धर्म केला बाबा, त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं. पण लोकाला असं उपरोधानं टाकून बोललो, त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमानं ऋषीकडे पाहणंच बंद केलं. भीमाला आपले दोन्ही डोळे लावले, भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला आणि देवाला भीम म्हणू लागला, देवा कान टोचायचेच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं, भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विढल. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे, म्हणजे पवित्र आहे, सोनं पवित्र आहे. न्यायाने करज आणि अकरज असे तेजाचे दोन विभाग सांगितले. खनिजातून निघणारं प्रत्यक्ष तेज, सोनं कधी अपवित्र होत नाही, कधीच अपवित्र होत नाही. आपल्याकडे मन नाही का, सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं म्हणे. माहित आहे ना मन तुम्हाला, सोनं घाणीत पडलं तरी ते अपवित्र होत नाही, काढून घ्यावं. नाही आलं लक्षात तुमच्या? सोपं करून सांगतो तुम्हाला, ऐका. एखाद्या वेळेस अंगठी भांड्यात पडली, आता आलं लक्षात? आलं ना? बरं, मी नाही सांगितलं तर काय तुम्ही तसंच जाऊ देणार आहे का? खरं सांगा बरं, खरं सांगा. ज्ञानोबारा म्हणतात, एकोत्तराचे वाढी जळती आगी घालती उडी, ती अनायासे सुगुडी सांडी ती घेवी. बरं तशी जाऊ दे. नाही ना, नाही महाराज. घड्याळ पुढे गेलं नाही तर कथाही सांगितली असती तुम्हाला. मला सांगायचं काय, ऐका ऐका. सोनं अपवित्र होत नाही. माता भगिनीला विचारतो, तुमच्याकडे येतो, त्या प्रेताचं मड्याचं सगळं अपवित्र असते. मड्याची कोणतीच वस्तू पवित्र नाही, मड्याचं सगळं अपवित्र असते. मी तुम्हाला विचारतो, त्या मड्याच्या कानातलं गळ्यातलं तसंच जाऊ देतात ना? तुमच्याकडे तसंच जाऊ देतात? नाही महाराज, चुकून एखादा दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत मला रडायला जमत नाही. हो, नाही तर दाखवला असं रडू नाही तुम्हाला कसं रडलं. आलं का लक्षात? त्या दागिन्याचं नाव घेऊ 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 याचा अर्थच आहे, माझा विषय एवढा चालला, सोनं अपवित्र होत नाही. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, तोंड डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. दुसरा वर्ग आहे वेश्यागणिका, देह अपवित्र आहे. राघवा 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 मुखातून चिंतन चालू आहे, वाणी पुण्यवान आहे. शरभंग ऋषी, देह अपवित्र आहे. रामप्रभू आले, लक्ष्मणजी आले, मधुर फळ पुढे ठेवले, मंगलमय अतिशय प्रशस्त वातावरण आश्रमातलं. फळ खाता खाता सडका कुचका वास हवेच्या झुळकेनं यायचा. लक्ष्मणाने विचारलं, दादा एवढं मंगलमय पावन वातावरण, त्याच्यात ते मध्ये 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 वासाची झुळूक येते, हे सडका वास येतो, कशाचा आहे? ऋषीने हात जोडून सांगलं, प्रभू तुम्ही येणार हे लक्षात आल्याबरोबर प्रारब्ध वशात खराब झालेला माझा देह मी काढून पाठीखाली झाकून ठेवला. हा देह माझा खरा नाही, मी योग सामर्थ्याने हा देह धारण केला. प्रभू ते खराब झालेला देह, त्याचा वास सुटतो. तो वास कधी कधी येतो. मला सांगायचं काय, प्रारब्ध वशात देह खराब झाला, अपवित्र, पण मुखातून वेदाच्या रुचाई बाहेर पडतात आणि रामाची स्तुती आरंभ करतात, वाणी पुण्यवान. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आहे, वाणी अपवित्र आहे. याच्यात कोण येते? आपला नंबर कुठे आहे जरा पहा ना, शोधा ना आपण, याच्यात कुठे आहे आपण? आपला देह कसा आहे? आता सांगितलं को मी, पटून दिलं. आपला देह कसा आहे? का स्वर्गातून आले तुम्ही? देह कसा आहे आपला?
आणि आपली वाणी मला वाटते उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो, अरे तरी पेटलं ना. आलं लक्षात? आपला देहही अपवित्र आहे देवन, आपली वाणी सुद्धा अपवित्र आहे. सांगू का? भजन करा विठ्ठल. असं आम्ही या गावचं त्या गावाला फिरत असतो बोंबलत. एसटीचा प्रवास होता, हात दाखवा गाडी थांबवा. एक आगड बम मावशी गाडीला आडवी झाली. पवित्र तो देह. हात दाखवला, गाडी ड्रायव्हरला जागा नव्हती, थोडी अरुंद वाट होती, पुढे थांबवली. ड्रायव्हरचा राग आला, ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीत चढली. वाणी पुण्यवंत. गाडीत आल्यावर लोक विचारात पडले, कोणा का बरं ड्रायव्हरला शिव्या देत असेल. पण कोण तिच्या नादी लागायचं, चिखलावर दगड कोणी टाकायचं. त्याच्यापेक्षा सगळेजण शांत बसले, आलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. पण गाडीत आली, आल्यानंतर तिनं शोध घेणं चालू केलं. कशाचा? हा बरोबर आहे. हा गाडीत आल्यावर माणूस सीटचा शोध घेते, ती सीट शोधत होती. आणि ते पाहता 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 सगळी गाडी भरलेली होती, पण नेमकं माझ्या सीटवर एक जागा खाली होती. तिनं माझ्या सीट कडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, संक्रांत आपल्यावरच दिसते. ती माझ्या सीट कडे पाहून माझ्या सीटच्या दिशेनं चालू लागली. माझ्या सीटच्या जवळ आली, ती होती डबल जागा होती, सिंगल. मी विचार केला, ड्रायव्हरला शिव्या दिल्या, आपल्याला देऊ नाही, आपण हिला सहानुभूती दाखवू म्हणजे शिव्या देणार नाही. ती जवळ आली. महाराज अमोल महाराज 1.5 सीट बिचारीला सोडली ना, अर्ध्या सीटवर मी झालो. तुका करी रिता ठाव त्यासी बैसाव या वाव. ती सीटच्या जवळ आली ना, आल्याबरोबर मी तिला पाहिलं, मला बसा मावशी बसा. तिला वाटत होतं बुवानी उभं व्हावून अख्खी सीट मला सोडावी. आता मी बुवा आधी कस काय सीट सोडवलो, आधी बसलेलं. अख्खी सीट झालं असं. बसा म्हणल्यावर नंतर म्हणे मूड द्या, एवढ्या जागेत होते का. ती मला काय म्हणे, जागा देऊन काय म्हणे, मूड द्या. मी तर गारच पडलो. पुन्हा विचारात पडलो, हिनं आपल्याला शिवी का दिली असेल. पण तशा वेळी जरा आपलं तत्वज्ञान जागं पाहिजे म्हणून तरी काय मूड द्या तर म्हणली ना, मूड द्या. आणि देह म्हणजे काय, मूडदाच आहे. मी गप राहिलो, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, शांत बसलो. असं तत्वज्ञानाच्या भूमिकेत जाऊन विचार करू लागलो. पण सोबत एक विद्यार्थी होता, त्याला काय राहल्या गेलं. आपल्या महाराजांनी चांगली जागा दिली, महाराजाला शिवी दिली. हो म्हणे बाई, महाराजांनी तुम्हाला जागा दिली, तुम्ही महाराजालाही शिवी दिली. आता तिनं काय करायला पाहिजे होतं, शांत बसायला पाहिजे होतं. काय म्हणले सांगू, दिली असेल एसटी काही त्याच्या बापाची आहे का. माझा बाप. हे हसतात का माहित आहे का, हे हसत आहेत का माहित आहे का. विडाल एसटी काय त्याच्या. तिनं माझा बाप काढला. मी विचारात पडलो, आपल्या बापाचं चुकलं काय. पुन्हा शांत दिमाखानं विचार केला, खोटू आहे पण सत्य नाही का, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का. आणि विचारांते मला लक्षात आलं, खरंच एसटी आपल्या बापाची. जाऊ द्या काय बोलली बिचारी. मी खिडकीतून बाहेर पाहणं चालू केलं, तिच्याकडे पाहणं सुद्धा बंद केलं आता. पण झालं असं, काही वेळ निघून गेला. ते माग जो घ्यायला आला होता कीर्तनात, त्याला काय राहुल्या त्याची वैतागून पुढाले, ए बाई काही बोलण्याची अक्कल आहे तुला, तुला माहित आहेत कोण आहेत ते दवा कैसे हटावे, कवनासी काय बोलावे, तुला माहित आहेत कोण आहेत, तुला माहित आहेत कोण. अगं ते आळंदीचे महाराज आहेत, ते संस्थेचे महाराज आहेत. आता तिनं काय करायला पाहिजे, आता तरी काय करायला पाहिजे होतं, शांत राहायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू तुम्हाला, म्हणे असल आळंदीचा महाराज मला काय चुलीत घालायचा आहे का. मला वाटते बस झालं कामापुरतं. देहही अपवित्र, वाणी सुद्धा अपवित्र. हा वर्ग आपलाय देवा. देहही पवित्र, वाणी पुण्यवान. साधूचा वर्ग किती देह पवित्र. साधकांनी त्या देहाची साधना करावी इतका पवित्र. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय, अहंकार समोर आशा, निंदा हिंसा नाही, कपट देहबुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. वेगळा विचार का मांडतात महाराज, देह पवित्र आहे, वाणी पुण्यवान, असा वेगळा विचार का. वाणी कर्मेंद्रिय, आपल्याला 5 ज्ञान करून देणारे इंद्रिय कोणते आहेत. ओ महाराज, ओ महाराज इकडे पा, इकडं ओ कीर्तन सुटायचं, इकडे पा, इकडे पा, इकडे पा. आपल्याला 5 ज्ञान करून देणारे इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत आपले. वा वा,
या नंबरला हा, हा. पाचही बरोबर सांगितले. पाच ज्ञान करून देणारी इंद्रिय. मला वाटते तुला विचारलं, तू सांगितलं, याच्यातल्याला विचारावं आता. ऐका. आणि पाच काम करणारी इंद्रिय आपल्याकडे आहे. वाक, पाणी, पाद, पायोपा आणि उपस्थ. पाच कर्मेंद्रिय आहेत, पाच ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोतत्व, गक्षी, रसन, घ्राणाख्यम उपजायते हे ज्ञानेंद्रिय. आणि त्याचबरोबर वाक, पाणी, पाद, पायोप, स्थाभिधान आणि जज्ञिरे हे कर्मेंद्रिय आहेत. आणि हे सगळे जे आहेत ते स्थूल देहात येत नाही, ते येतात सूक्ष्म देहात. त्याच्या 17 तत्व आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचप्राण, मन आणि बुद्धी. पंचमहाभूताच्या पृथक सत्वांशापासून पंच ज्ञानेंद्रिय झाले. पंचभूताच्या मिलित सत्वांशापासून अंतःकरण तयार झालं. वृत्तीभेदानं ते विभागल्या गेलं. विमर्शात्मक मन, निश्चयात्मक बुद्धी. पंचभूत जे आहेत त्याच्या पृथक रजोंशापासून आपले कर्मेंद्रिय तयार झाले. मिलित रजोंशापासून पंचप्राण तयार झाले. या सगळ्याला एकत्र केलं, आपला सूक्ष्म देह तयार झाला. त्यात बुद्धी, कर्मेंद्रिय, प्राण, पंचकेर मनसा ध्येया शरीरसप्तदशभी सूक्ष्म तल्लिंग मुच्यते. त्याला सूक्ष्म देह, त्याला लिंग देह म्हणतात. हे मला सांगायचं. हे पंचकरणाचा विभाग आहे. विषय माझा एवढा चालला का या सगळ्याला मिळून आपला सूक्ष्म देह तयार झाला. वाणी, वाक, पाणी, पाद, पायुपान, उपस्थ ते येतात सूक्ष्म देहात. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे खऱ्या अर्थानं हे नाहीत आपले. हे दिसतात, हे त्याचे गोलक आहेत. हे गोलक आहेत, हे डोळे नाहीत. आंधळ्याला नसतात का बोबळ? एवढं लय बोबळत पण दिसत नाही ना. बहिऱ्याला कान नसते, हे असते पण त्याला ऐकू जात नाही. मुख्याला हे सगळं असते पण बोलायचं जमत नाही. का नाही? ते इंद्रिय सूक्ष्म आहे. सूक्ष्म्यात कार्यानुमेयम तत्. कार्याहून त्याचा अनुमान करायचं, ते सूक्ष्म आहे. ज्ञान तुकोबारला ते सांगायचं. पवित्र तो देह म्हणजे साधूचा स्थूल देह पवित्र आहे. वाणी सूक्ष्म देहात येते. वाणी पुण्यवान या शब्दात तुकोबारला सांगायचं आहे साधूचा सूक्ष्म देहही पवित्र आहे, त्याचा लिंग देहही पवित्र आहे. ऐका, मला वाटतंय त्याचे तिन्ही देह पवित्र आहे. आपला कारण देह स्वरूपानं अपवित्र आहे. अविद्या वशगस्तन्या तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शिरस्यात प्राज्ञस्ततर अभिमानवान. अविद्यारूप असणारा तो स्वरूपानच अपवित्र आहे. पण सूक्ष्म देहाच्या ठिकाणी वाणीत धारण केलेल्या नामाचा परिणाम त्या कारण देहाचा नाश होतो, सूक्ष्म देहाचा बाध होतो आणि स्थूल देह पुन्हा पुन्हा केलेल्या पवित्र आणि परिकर घेतलेलं देवाचं नाव त्या संस्कारानं हा देही पवित्र होतो. तीन देहाला पावित्र्य देण्याचं काम देवाचं नाम करते. साधू तसा पवित्रच आहे. पवित्र देवाचं ज्ञान त्यांच्या हृदयात आहे आणि पवित्र देवाचं नाम त्यांच्या मुखात आहे, म्हणून त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. महाराज संत वाङ्मयात देह पावित्र्यासाठी काही उपाय सांगितले. पहिला उपाय आहे, देव वा संताला लोटांगण घातलं देह पवित्र होतो. पवित्र व्हावया घालीन लोळणी. दुसरा उपाय देव वा संताच्या चरित्राचा उच्चार केला तर देह पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे होतो, देह पवित्र होतो. आणि तिसरा उपाय सांगतो, देह पवित्र होतो कशानं? हरिपाठ कीर्ती जर तुम्ही मुखानं गायली, पवित्रची होय पवित्रची होय देहाच्या पवित्रची होय देहाच्या पवित्रची होय.
सुखानं गायलं तरी त्याचा देह पवित्र होतो. हे सगळे जरी उपाय असले तरी तुकोबर आहे एका उपायाचा निर्देश प्रामुख्यानं करतात. सर्वे पदम हस्ती पदम निमग्नम म्हणे काय करतो तो, जो वदे अच्युत सर्व काळ सदा सर्व काळ देवाचं चिंतन करतो. कोणाचा? अच्युताचा. सर्व काळ चिंतन करायचं झालं तर तो देव 5 वर्षापुरता कसा जमायचा? अच्युतच पाहिजे ना. म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ. आम्ही चिंतन करतो पण आमचं चिंतन सर्व काळ नाही. आमचं सर्व काळ नाही, आमचं मर्यादित काळ आहे. आला ताप्त देवा तो माझ्या बापन, गेला ताप्त मी तुझ्या बापाचा बाप. आपली अवस्था एर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोकासाठी. आपलं काय खरं आहे महाराज? आपण देवाला शासनाने नियम करायला पाहिजे. देवाचं नाव घेतलं 16वर त्याला बंदुकीची गोळी लावून ओढ. मला नाही वाटत की एवढे कीर्तनाला गेले ना, नाही आहे ना. विशेषता आहे तेच मजोवरी घाली घन परिमीन सोडी चरण. ही अवस्था आहे झाली. हे आकाश ही अवस्था त्यांची आहे. सर्व काळ देवाचं चिंतन. जागृती स्वप्न सुषुप्ती. जागृतीत ठीक आहे, स्वप्न सुषुप्तीत कसं काय चिंतन घडते? आता ते घड्याळ फारच पुढे गेलं, आता काय ते सांगत नाही. पुढे बहुत जाणे आहे याचं भान ठेवतो. आणि तसं मी एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो नियमाप्रमाणे. एकच सोडतो आणि बाकीचं सोडतो. म्हणून मला सांगायचं काय, जो वदे अच्युत सर्व काळ महाराज त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. त्यांचा आम्हाला काय उपयोग? तुकोबर म्हणे आम्हाला म्हणून काय विचारतो बाबा? अरे त्यांचं चिंतन एखाद्या दोषी व्यक्तीनं केली तरी तो दोषी व्यक्ती तरुण जातो आणि पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. चिंतने तरातेला दोषी
सिंगल सरकी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जोवरे अच्युता सर्व काळ जोवरे अच्युता सर्व काळ चित्तने करतील दोषी दयाच्या चित्तने करतील दोषी जोवरी अच्युत सर्व काळ जोवरी अच्युत सर्व काळ दयाच्या चित्तने करतील दोषी दयाच्या चित्तने करतील तयाच्या चिंतने तरतील दोष तयाच्या चिंतने तरतील 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 जळतील राशी जळतील राशी पातका तयाच्या चिंतने तरतील पातकाच्या जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंतने तरतील तयाच्या चिंतने तरतील जळतील राज पातका पातकांच्या जळतील राज पातकांच्या करतील दोष दयाच्या चिंतन करतील दोष जळतील राज पातकांच्या तयाच्या चिंतने तरतील दोष ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एका चरणाचा भाव पाहिला, एक चरण सोडलं, बाकीचे सगळे सोडतो आता आणि पुढे मला जायचंय. असे काही दोषी तरलेत का हा विचार स्वतंत्र आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर ती किती पवित्र आहे, देव सुद्धा पावित्र्यासाठी आपल्या पावित्र्याची संगती त्यांच्या संबंधानं लावतो. ते पावित्र्य अपेक्षित त्यांच्याकडून देव करतो. इतके ते भगवदोक्त पवित्र चिंतन करून देवरूपाला ते प्राप्त झाले. आणि खऱ्या अर्थाने ते किती पवित्र, 2 तीर्थ, एक भौमतीर्थ एक चित्तीर्थ. भौमतीर्थात अतिशय पावित्र्य जर काय असेल तर त्रिवेणीला पावित्र्य आहे, प्रयागाला पावित्र्य आहे. तसं चित्तीर्थात हा नामधारक महात्मा आणि त्यात वारकरी नामधारक असेल तर डबल त्रिवेणी त्याच्याकडे आहे. असा तो भगवत भक्त आहे, असं त्याचं चिंतन केलं. सेवा समर्पण, वाणीला विराम, मोठ्या प्रकारचा आनंद आहे. 11 वाजले, तुम्ही काय केलेलं नाही, पण मला म्हणून आता इथंच थांबतो. सेवा समर्पण गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आम्ही आधीच सांगितलं, ज्या उत्सवाला पाठीमागं साधूचा आशीर्वाद आहे तो उत्सव दिवसेंदिवस वृद्धिष्णू स्वरूपाचा होते. असाच वाढत वाढत हा शताब्दीपर्यंत, शतकोत्तर रौप्य महोत्सवापर्यंत, शतकोत्तर अमृत महोत्सवापर्यंत जावा अशी सद्भावना करतो. देवाला विशेष अशा प्रकारचे देवाचे आभार आहेत महाराज, आपल्यावर देवाची कृपा आहे. आणि देव आपल्याला ही साधना करण्यासाठी देवाने दिला या काळे अवकाशी विशेषता त्या देवाची आहे. पण त्या देवाच्या नतमस्तक होतून देवाला एकच सांगतो, देवा तू जर कृपा केली तरच हे चिंतन घडणं शक्य आहे, तुझ्या कृपेशिवाय नाही. म्हणून तू ती कृपा अखंड, देवाची खरी कृपा तीच आहे. नव जावा वेळ वाया, आपला वेळ वाया जाऊन साधनेत जावा ही देवाची खरी कृपा. आणि ती कृपा आपल्याला व्हावी अशी सद्भावना करतो. सेवा समर्पण, वाणीला विराम. देवडगाव केलं धावती भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे भोग नाम त्रिवेणीचा तेथे भोग नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी भोग नाम त्रिवेणीचा भोग नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.